भाग 3. भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार. क्रमांक 1. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. कोणत्याही उपासक ग्रहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करत असत. त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागतांचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता. सतधम्माचा जलाशय तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याचे पाप धुवून जातील आणि जर कोणी या सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणेच कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सतधम्म नव्हे. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले की जो कोणी मलिन आहे त्यांनी जलाशयात प्रवेश करू नये, ज्याची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे, तर तो योग्य ठरेल काय? अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सतधम्माचा उपयोग तो काय होता? आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती. हे टीकाकार विसरले होते. आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा, यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती. क्रमांक 2. व्रत नियमांचे टीकाकार. पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्लभ करण्याचा काय फायदा, असे मतप्रदर्शन केले जात असे. तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनोपभोग घेऊन पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता काय? तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजिलेली आहेत. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची वृद्धी होते व अंधपतनापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलन. जे व्रत ग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही. व्रतग्रहणाने नैतिक अध्यापनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील ग्राहकाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते. म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केलेली होती. क्रमांक 3. अहिंसा तत्वाचे टीकाकार. अहिंसा तत्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते. तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नये म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो.
एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले. तेव्हा मगध नरेश सैनीय बिंबिसाराने आपला सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेना अधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकवून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केले. सेनापतीचा आदेश ऐकून सेना अधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात, अशी तथागतांची शिकवण होती. हे त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निष्पात करा, अशी राजआज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करू लागले. सेना अधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागताच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर या समस्येतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेना अधिकारी भिक्खू संघाकडे गेले आणि त्यांनी पारिव्याज्याची याचना केली. भिक्खूने त्यांना प्रवज्जा व उपसंपदा दिली. सेना अधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेना अधिकारी कुठे दिसेना तेव्हा सेनापतीने सैनिकाला विचारले, सेना अधिकारी कुठेच दिसत नाहीत, हे असे कसे काय? सेनापती महाशय, सेना अधिकाऱ्यांनी भिक्खूची धम्मवृत्ती अंगीकारली, सैनिकाने उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवज्जा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांनी विचारले, महाशय, राज्यसेवेतील लोकांना प्रवज्जा देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कम्मावाच्या म्हणणाऱ्याची जिव्हा उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जेथे राहत होते तेथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली. भगवान, आपणास ज्ञात आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे. तथागतांनी उत्तर दिले, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठ किंवा देशनिष्ठतेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले, भिक्खू हो, राजसेवेतील लोकांना प्रवज्जा देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवज्जा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसरा, एका वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला. सिंहाने विचारले, तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय? तथागतांनी अनुमती देताच सिंह म्हणाला, तथागत, मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळेप्रसंगी युद्धाची कारवाई करावी म्हणून मला राजाने नियुक्त केलेले आहे. दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपली घरे, बायका, मुले व चीजवस्तू यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी ते सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणीही नेत असेल तर नेऊ द्यावे? तसेच तर सर्व संघर्ष, मग ते न्याय्य कारकासाठी असेल तर ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय?
तथागतांनी उत्तर दिले, जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपकार्य आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. याबरोबर कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत. ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्याच कुकर्माची परिणिती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्यांच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळे आहेत असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजले तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्न होईल. या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्ययास येईल की तथागतांनी शिकवलेली अहिंसा मूलभूत होती, पण ती निरपेक्ष नव्हती. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावरती उपचार करावा, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितलेले नव्हते. ते अहिंसेचे समर्थक होते, ते हिंसेचे निंदक होते, पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय नसू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते. यावरून तथागतांनी एखाद्या भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे. क्रमांक 4. शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबतची टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकांपासून भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते. अशांतेमुळे यातना व खेद निर्माण होतो. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. भगवान बुद्धांनी खेद व यातना या शब्दांचा उपयोग कोणत्या अर्थी केला? भगवान बुद्धांच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू हो, या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटत होती. होय भगवान, आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो तेव्हा तो कर्ज काढतो हे सुद्धा दुःखदायक आहे. होय भगवान, आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो हे सुद्धा दुःखदायक आहे. भगवान खात्रीने. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तकादा लावतात, हेही दुःखद आहे काय? हो भगवान, नक्की. आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात, हे पण दुःखद आहे काय? खात्रीने भगवान. आणि मारपीट करूनही तो देत नाही तेव्हा त्याला बांधतातही, हे पण दुःखद आहे काय? होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्खू हो, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व इहलोकीतील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. या जगात गरिबी आणि कर्ज या फार दुःखद गोष्टी आहेत. यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धांची दुःखांची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. अशाश्वता हे निराशेचे कारण. जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. सर्व अशाश्वत आहेत हे सर्वांनी मान्य केले होते. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे.
पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच, त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा आहे. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक ती आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली हे होय. भगवान बुद्धांची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. क्रमांक 3. बौद्ध धम्म निराशावादी आहे काय? भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावरती केला जावा. कार्ल मार्क्सनेही असे म्हणाला होता, जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब अधिक गरीब केले जात आहेत, आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का? असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे. याचमुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हा एक अतिशोक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात. जन्म हा दुःखद आहे ही अतिशोक्ती आहे हे भगवान बुद्धाच्या एका प्रवचनाचा संदर्भ घेऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे. आणि शिवाय भगवान बुद्धांनी दुःखाचा नुसताच उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता. पण भगवान बुद्धांच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठी त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. दुःख नाहीसे करावे या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिलेले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केलेले नाही. असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलारकाला मुनीचा आश्रम सोडला. मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल? दुःखाचा नाश करण्यास जो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही. क्रमांक 5. आत्मा आणि पुनर्जन्म तत्वाचे टीकाकार. भगवान बुद्धाने सांगितले की आत्मा नाही, त्यांनी सांगितले की पुनर्जन्म आहे. ज्यांना भगवान बुद्धाच्या या दोन तत्वाची शिकवण परस्पर विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते. ते म्हणाले, जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल? यात परस्पर विरोध नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही, म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. क्रमांक 6. विनाशवादी असल्याबद्दल टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धांचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की
अरिठ्ठा नावाचा एक भिक्खू जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित आहे. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठाच्या त्याच्या संबंधीच्या अनेक गैरमतापैकी एक होते. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठा आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरतऱ्हेने खोटेपणाने सत्याला झुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदवादी प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवरती दोष आरोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलेलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे. भाग 4. भगवान बुद्धांचे मित्र आणि चाहते. क्रमांक 1. धनंजनी ब्राह्मणीची भक्ती. तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजनी होती. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागतांचा तिरस्कार करत असे, पण धनंजनी ही भगवान बुद्धांची भक्त होती. तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे. एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंदक निवास विहारात राहत होते. त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पती समवेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता, पण धनंजनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती. या त्रिरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे. एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावयाचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण भगवान बुद्धांची स्तुती करू नकोस. पण भगवान बुद्धाची स्तुती करून अभ्यंतकांना दुखावू नकोस असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करीन अशी धमकी त्याने तिला दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक् स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्तवनाच्या 500 गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला, चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बोडक्या वैराग्याची स्तुती गात असतेच. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो. धनंजनी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समार सब्रह्म अशा या लोकात त्या अहर्त सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राह्मणा, तू त्याच्याकडे जा म्हणजे तुला समजेलच. तेव्हा तो गांजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पृष्ठा करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी? अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी?
गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस? तथागतांनी उत्तर दिले, सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहेत, ज्याची परिणिती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर. तथागतांच्या या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान, खरोखर अद्भुत, खरोखर अद्भुत. अशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे, अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना ब्रह्म वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सदधर्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध धम्म संघ यांचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो. अशा प्रकारे धनंजयानीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही, तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनविले. जय भीम. नमो बुद्धाय.